कसं असं देतात की घाणेरडशी. अरे काय शी तुम्ही साफ करा बरं. मी कसं करणार साप मला थोडी येते. आता हे असं त्यातलं आतली घाण काढून देतात. शिवा पण आव नीट तरी आणायचं तुम्ही बोलायचं तरी त्यांना त्यातच सगळं त्यातच पडले ते. हा ना बोलतो ना त्याला थांब व्हिडिओ काढतो त्याचा दाखवतो त्याला कसं साफ केलंय त्याने. अर्धा मासा उडवलाय डायरेक्ट. हे पण काढतात शेवरच. मग आता काय आलं आता आपण साफ करणार आता त्याला धुणार. कोण मी. धुवा तर लागणार ना असं थोडे खाणार कोण. शिकतो रे मी मासे थांब जरा थोडे दिवस. मी काय नाही शिकवतो बाबा. शिकतो मी. खायला कसा गोड लागतो का नाही मासा एकदम होय का. खायला लागतो म्हणून बनवायला लागलं. आमच्या घरात आयुष्यात दुसऱ्यांदा मासा बनतोय कारण की हा मग किती यंदा तिसऱ्यांदा बाळा. सॉरी तिसऱ्यांदा बाबा. म्हणजे आम्ही फिश बनवत नाही कारण की म्हणजे मलाच आवडत नव्हते आधी पण आता मला आवडतात फिश आणि मी चिकन पण खात नाही. पण फिश खाती म्हणजे त्यातले पीस खात नाही चिकनचे तर मटन पण नाही खात. आणि फिश म्हणजे मला जेव्हा आरुष पोटात होता त्यावेळेस मला ते म्हणतात ना आपल्याला ढवाळ लागतात तशी मला फिश खायची इच्छा झाली एवढ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा. मग तेव्हा मी फिश खाल्ली आणि तेव्हापासून मला फिश खूप आवडतं. पिल्लू होतं वाटतं कुठे मला हा मी म्हणून म्हणणार तुम्हाला नीट साफ करून अरे असं देतात कसं देणार मग ते काय होतं तेव्हा त्यात बघ उचल. नाही बाबा मला कसं तरी झालं त्याला उचलून. पिल्लू कसं असन पिल्लू होतं ते. दाखव मला. नाही आता कसं तरी उचलून दाखव. घाणेरडे. आयला त्या दिवशी आणलेले चांगले आणले तुम्ही साफ करू माहितीये का. बघा ना हे पिल्लू होतं वाटतं ते. तर आज आपण बघूया ही कशा पद्धतीने मासे बनवते. म्हणजे मी ह्याच्या आधी पण बनवले होते आणि खूप छान झाले होते तर हे म्हणले की आज ब्लॉग काढू आपण. आणि बोल रे. आणले ना बोल. तर आता मस्तपैकी स्वच्छ गेले तिने मासे बघू शकता. मी पण खाल्लं ते मम्मा सांगितलं मम्मी मला बाहेर कसं धुते बघा. खाणाऱ्या माणसाला त्याचं कसं काय नाही वाटत. काढली की सगळी हळू काटा टोचन. करा मग तुम्ही साफ. छान बनव तू याला कट मारते ना डायरेक्ट. नाही आता नाही मारणार तेव्हा वेळेसचे मोठे फिश होते हो म्हणून कट मारलं होतं. तर जे खात नाही ना फिश तर त्यांनी प्लीज काय कमेंट करू नका. मी पण एक टायमिंगला नव्हते खात आणि खरं तर मी कोकणी आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. म्हणजे नॉनव्हेज खातात सगळेजणी. मीच अशी होते की मम्मी मला ओरडायची की खा खा खात नव्हते मी. आणि आता मला म्हणजे मी फक्त फिश खाते. मला फिश आवडतात त्यात पण काही फिश आवडतात फ्राय केलेले. सगळ्यात मला आवडते सुरमई. खूप आवडते सुरमई मला. सगळ्यात बेस्ट सुरमई आहे ना कोकणात लागते खायला. सगळ्यात भारी कोकण निघला या यो. माझ्या कपड्याला का लावते. कपडे काढा मग आता ते वास येईल तुमच्या कपड्यात. तर यातलं काय मला जास्त म्हणजे जेवढं माहिती मी त्या पद्धतीने बनवते. ते येड्या माणसाने त्याचे कल्लेच नाही कापले. कल्ले नाही हे कान काय म्हणतात काय म्हणतात काय माहिती समजून घ्या. कल्लेच म्हणतात त्याला. अहो ह्याच्यावर खवळे असतात. ते नाहीये ह्याच्यावरूनच ते खवले. ते वेगळा मासा आहे येडे. हा ना तो वेगळा मासा आहे हा वेगळा मासा आहे. तो कुठला असतो तो कटला बिटला तो नाही का. लय खतरनाक आहे. जाऊ दे निघणं पण नाही. धारवाला चाकू घे धारवाला. काय वाटतं आतमध्ये देतं का जरा. तर तुम्ही म्हणसाल मी असं का करते तर मला खरं तर आहे ना हे धुवायला आवडत नाही.
म्हणजे साफ करायला आवडत नाही तर समजून घ्या थोडंसं. खायला आवडतं म्हणून मी ह्यांना ऑलरेडी साफ करून आणा म्हणलं आणि कटिंग करून आणा. मला कटिंग करायला येत नाही. माझ्या मम्मीला सगळं येतं ह्यातलं, साफ करायला येतं. ती मासे पण खूप छान बनवते माझी मम्मी. लागणार नाही ना खाताना? नाही लागणार, नाही. आणि मम्मीला सुद्धा खूप आवडले होते मी त्या दिवशी मासे बनवलेले आणि तिला खूप आवडतात मासे. मासे काय ते असतं सुकट बोंबील ते सगळं काय तिचं फेवरेट आहे, तिचं माझ्या आजीचं. म्हणून तिला खूप आवडले ते फिश. म्हणून आज तिच्यासाठी होते आज तिला ते पाठवून 2-3 पीस. आज तिला देते पाठवून. आणि खरं तर माझ्या मुलांना पण फिश खूप आवडते है ना. पोरं पण आवडीने खातात. आवडीने आहे ना ते नॉनव्हेज पेक्षा फिश खातात. म्हणजे त्यावेळेस बनवले ते संपून गेले, पुरले पण नव्हते. म्हणजे एवढे आवडले की पोरांनी संपून टाकले. ते चिकन पण एवढ्या आवडीने खात नाही जेवढ्या आवडीने फिश खातात. तर आपण आता हे साफ करून आहे ना ह्याला हळद मीठ लावून आणि लिंबू हे करून आपण एक 10-15 मिनिटं असंच ठेवणार आहोत. मीठ टाकणार आहोत. मीठ 1 चमचा घेतलाय मी आणि हळद. तर हे पूर्ण आपल्याला चोळून घ्यायचं आहे ह्या फिशला आणि 10-15 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं. ही लिंबू थोडासा टाकते आता फिशमध्ये. अर्धा लिंबू पिळून टाकला मी आणि हे आपल्याला मस्त असं फिशला दोन्ही बाजूने. आणि काय होतं ह्याच्यामध्ये वास वगैरे ह्याचा निघून जातो म्हणजे एक प्रकारे. मला पण इतकं माहिती नाही, मला मम्मीने सांगितलं होतं. फ्रीजमध्ये पण ठेवताना ना मीठ लावून ठेवलं ना, मीठ अजून काहीतरी म्हणजे नाही तर हा वास येत नाही फ्रीजचा. म्हणजे नाही ना माशांचा किती वास येतो. म्हणजे हे एक प्रकारे मॅरिनेशन पण होतं चांगलं हळद मीठचं मेन आतमध्ये. आताच पाणी सुटलं ना कर्ज. मला खरं तर सगळ्यात जास्त सुरमई लय आवडते. मी सुरमई खाणार आहे मी आता. तर सुरमई एवढी महाग खूप झाली. महाग आहे. आपण त्या दिवशी हॉटेलला खाल्ली कितीला भेटले आम्हाला? 2च पीस भेटले. खाल्ले काहीतरी 550 रुपयाला 2 पीस. आता तुम्ही बघू शकता मी हळद मीठ लावून ठेवले आणि आपल्याला हे फक्त 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर वेगळी. तर आपण ही पेस्ट आहे म्हणजे आपण कोथिंबीर घेणार आहोत, लसूण आणि अद्रक पडलं थोडंसं. तर ह्या आपण हे सगळं मिक्सरमध्ये वाटणार आहोत. किंवा मिरची जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता 1-2 मिरची. तर मी मिरची ॲड नाही करणार आहे, हेच वाटून घेणार आहे. तर मी ह्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहे थोडंसं. ते मसाला वाटलेला आहे ना तू ते अद्रक पेस्ट. हो आणि हो अद्रक लसूणचं पेस्ट जे होतं ना ते बनवून टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. आणि त्यानंतरने आपण मसाले घेणार आहोत सगळे. जसं की हा लक्कीचा फिश फ्राय मसाला आहे, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. हा मस्त असा घ्यायचा, त्याच्याने टेस्ट छान येते. त्यानंतर मी थोडासा गरम मसाला टाकणार आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत मिरची पावडर. कारण की आपण जेव्हा फ्राय करतो ना तर ह्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो. आणि मला स्पायसी आम्हाला दोघांनाही आवडतं आणि छान पण लागतो स्पायसीमध्ये. तर ऑलरेडी आपण त्याला मीठ तर लावलं होतं थोडंसं, पण आपण थोडंसं मीठ अजून या मसाल्यामध्ये घेणार आहोत, खारट पण नको व्हायला. आता ह्याचे हे पूर्ण मिश्रण करून एकत्र करून घेणार आहोत. हळद राहिली, हळद घेऊ थोडीशी ॲड करून. आणि ह्यामध्ये आपल्याला कोकम तुमच्याकडे असेल नसेल मला नाही माहिती. तुम्हाला डीमार्टमध्ये सुद्धा कोकम मिळून जाईल. फ्रीजमधनं घ्या होते कोकम इथेच बघा. तर आपण काय करणार आहोत आता, हे कोकम आहे हे गावाकडून आणलं आम्ही. तर हे कोकम आहे हे भिजत घ्यायचं आपल्याला, गरम पाण्यात भिजत घालायचं आणि त्याचं जे ज्यूस असेल, आता मी ते भिजत घालायचं पण विसरले होते कारण की आज माझी खूप गडबड झाली. म्हणजे अक्षरशः तुम्हाला आता ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. मी माझं पूर्ण कपाट आवरायला काढलं होतं तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
आणि हे असं खूप छान असं मिश्रण झाले तयार आणि खूप वास कसला छान भारी असं सुंदर असं म्हणजे सुगंध येतो ह्याचा. आणि ह्यामध्ये आपण आता कोकम सरबत कोकमचा रस सॉरी आता मी ते कोकमचं पाणी तयार करते आणि ते ह्यामध्ये ऍड करायचं आणि आपल्याला हे लावायचं आहे. तर थोडा पसारा इग्नोर करा घरातला आमच्या. आणि हे कोकमचं रस आहे तर आपण कोकम थोडं मिक्स करून घेणार आहोत मस्त असं. आणि हे पूर्ण मिक्स करून एकत्र करायचं आपल्याला आणि हे पूर्ण फिशला मॅरिनेशन करण्यासाठी ते लावून घ्यायचं आपल्याला एक एक करून. मसाला फ्राय मासा कोणता येऊ? मसाला फ्राय नाही म्हणतो याला, काय माहिती काय म्हणतात, पण फिश फ्राय. ते रवा बिवा नंतर आहे काय भाग? हा ते नंतर जेव्हा आपल्याला फ्राय करायचंय ना आता हे ठेवून द्यायचं का मिश्रण करायचं? हा हे असं लावायचं मस्त असं. मस्त असं आपण मॅरिनेशन करण्यासाठी हे फिशमध्ये असा मसाला भरून घेऊ. तर आपण हे मस्त असं मसाला लावून घेतलाय आणि आपल्याला हे अर्धा तासासाठी असंच ठेवायचं आहे. मसाला लावून झालाय. एका बाजूला मी चिकन बनवते, तुम्ही बघू शकता अशी ग्रेव्ही मस्त बनवायला ठेवली. मसाला लावून घेतला, आता चिकनला मस्त असं हे करते, फोडणी देते आणि हा मसाला आता मासे झाकून ठेवू आपण अर्धा तासासाठी. 9:30 वाजले. 9:30. 9:30 वाजले? अरे बापरे लय उशीर झाला. तर फिशला मॅरिनेशन करून अर्धा तास झालाय आपला, बघू शकता खूप छान असा मस्त वास येतोय. आता आपल्याला फ्राय करायचंय, त्यासाठी थोडंसं कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ, रवा हे सगळं घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये आपण 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. अशी हळद, लाल मिरची पावडर आणि एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण की ऑलरेडी आपण मीठ टाकलं होतं भरपूर वेळा, मग खारट होईल, त्यामुळे थोडंसं मीठ घेतलं मी त्यात. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मला असं तवा गरम होऊन द्यायचा आपल्याला छान. त्यामध्येच तुम्ही बघू शकता मी अशी मस्त अशी चिकनची भाजी केली, चपाती केली आणि राईस केले. राईस ते सगळं आता कुकरमध्येच आहे. गरम गरम खायला आवडतं, तुम्हाला आवडतं का ते पण सांगा. तर मस्त असं मी चपातीसाठी तेल काढलं होतं, तेल मी वापरलं. उडतंय का हे? पाणी होतं म्हणजे मी चपातीसाठी काढलं होतं त्याच्यामुळे लय होईन तेल. कडला का चाललंय तेल? काय ग आहे ना सेंटरला वर असेल तर पाठ. तर आता फिशला आपल्याला अशीच घ्यायची आणि पूर्ण हे करून घ्यायची आपल्याला. तर थोडंसं मीडियम गॅस करायचा आपल्याला, कारण की गॅस ऑलरेडी तापलेला होता. त्यानंतर बारीक करायचं, पूर्णपणे शेकून द्यायचं. आता दुसरा मासा घेऊया आपण. जवळजवळ मसाला खालीच लागलाय.
तुरतुर करायला लागले. तिकडे तेल नाही या बाजूला. आता आपण सेकंड मध्ये टाकणार आहे. लय खतरनाक वास सुटलाय. मासा बघू शकता कसला फ्राय झाला एकदम. हे बघा मस्त आहे ना. वास येतो, खूप छान वास येतो. म्हणजे फिश खायची इच्छा झाली पाहिजे आपली पटकन अशी. अजून 2 सोडले जात आहे. मच्छी फ्राय. एकच काटा असतो ह्याच्यामधून. हा थँक्यू सो मच. म्हणजे असतो. मोठा खायचं का? त्या दिवशी नाही खाल्ले का? खाल्लं ना. मग तेच आहे आता. छान. एकदा टेस्ट करून बघतो फक्त. तू पण टेस्ट. थांबा पप्पा खोलून देतो. थांबा पप्पा खोलून देतो. पहिले आपण सांगूया पब्लिकला कसं झालं. कुठला भाग घेतलाय तुम्ही? वास बघ ना. काटे बघून खा. हा ना. एक टाइम होता मला काटे म्हणजे खाता येत नव्हता माझा. मला जी मम्मी काटे काढून द्यायची. मला त्या दिवशी सारखंच झालंय. छान झालंय. बघा रे या. तर पोरांना खायची आहे झाली घाई. तर पोरं पण खाणार. थांब मला पप्पा काटे काढून देते. अगं ते नाही, थांब ती नको खाऊ. ते नाही गं.